ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा. आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. साम्राज्यवादी धोरणाविरोधात सिटू कामगार संघटना आक्रमक. मुरबाड शहापुरातील औद्योगिक क्षेत्रात डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो जाळून केला निषेध. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट पासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25% पर्यंत अतिरिक्त कर लागू केले. यामुळे भारतीय उद्योग व शेती क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार असून भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का देणाऱ्या अमेरिकन साम्राज्यवादी कारस्थानाला भारत सरकारनं बळी पडू नये असं आवाहन सिटूसह सर्व कामगार संघटनेकडून केलं आहे. काल बुधवारी दिनांक 13 रोजी मुरबाड शहापूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो जाळून निषेध व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या युरोपियन युनियन, युनायटेड किंगडमच्या व्यापक आर्थिक व व्यापार करार आणि तत्सम करारात भारत सरकारनं शरणागती पत्करली व भारताच्या हिताशी तडजोडी केल्या असा आरोप करून या करारामुळे दुग्धजन्य पदार्थ, शेतीमाल व औद्योगिक उत्पादनं भारतात मोठ्या प्रमाणावर आयात होतील व अगोदरच संकटात असलेली शेती आणि उद्योग क्षेत्र अजून संकटाच्या खाईत लोटलं जाईल अशी भीती सिटू संघटनेनं व्यक्त केली. याचा परिणाम म्हणून शेतकरी व कामगार यांच्यावर विपरीत परिणाम होऊन त्याचा फायदा UK व युरोपियन युनियन मधील साम्राज्यवादी देशांनाच होणार असल्याचं त्यांनी प्रसिद्ध पत्रकात नमूद केलं. दरम्यान युरोपियन युनियन सोबत व UK सोबत केलेल्या व्यापार कराराचा पुनर्विचार करावा असं आवाहन सर्व कामगार संघटना भारत सरकारला करत असल्याचं राज्य कौन्सिल सदस्य कॉम्रेड विजय विषय यांनी नमूद केलं.